सरकारी कामामध्ये पहिली एवढी इज्जत मिळायची का जेव्हा तुम्ही जायचा कधी मदतीसाठी, कागदपत्रांसाठी? इज्जत मिळायची सरकारी कामांमध्ये तिकडच्या लोकांकडनं? काय मिळेल तो सांग, हे तुला मी माहीत आहे तर जा कुठं तरी कागद जा लिहून घेऊन ये. मलाच माहीत नाही तर मी तुला काय लिहू? मग सांग तुझी जात परत. आणि आता माझी जात तर मी माझा वारली जात आदिवासी आहे. काय मग काय बिगर आदिवासी आहे काय आदिवासी आहे हे नाही, पण मी आदिवासी आहे. रहिवासी माझी राहणीमान माझा आहे. मग ते कागदपत्र याच्यावर कागदपत्र दिलं आणि म्हणजे असं बोलण्यावरची माझी ही सगळी जाहिरात झाली. आणि मग ते आता कळायला लागला लोकांना. काय अरे तो भिकलेले कोण सांग, कोणीतरी पुढारी व्हावा. मला असे गरीब घराण्यात पुढारी तर कोण, मला कुत्र्यासारखं लाताटत काढतच. तहसीलदारला सांगशील तुला इथं कोणा पाठवला, कोणाची सबूत आहे? अरे मी आता कोणाला मी माझी ओळखपत्र देतो. आणि आता मी कलावंताचे समितीवर आहो, पार घर जिल्ह्याचा अध्यक्ष आहो. आणि याच्यामुळे तर आता राज्य पातळीवर गेलो. आता भाव खात बसून मला आज तुम्हाला पुरस्कार मिळालेत म्हणून आज ही लोक तुम्हाला मान देत आहेत. ह्याच्या आधी ही लोक मान देत नव्हती. पण या गावातल्या, पालघर जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या राजकारण्यांनी म्हणा, नेत्यांनी म्हणा, जवळपासच्या जे काही सरपंच असतील, आमदार असतील, ह्या लोकांनी कधी तुमची दखल घेतली का? 5 दिवसाचं आमदार आणि 5 दिवसाचा सरपंच ह्याला काय खायची अक्कल आहे? हे पहिला ठाणा जिल्हा होता. बरोबर. मी इथून ठाण्याला आम्ही 1.5 दिवसात चालत जाईन. बापरे. 1.5 दिवस होत मला जायचा आणि तिकडून अजून काम करायचं आणि याच्या खांकात बचक्या बांधून घेणं याचा. मग तेव्हा तुम्हाला कोणीच कोणी दखल नाही, घेतली नाही. कोणी दखल नाही घेतली. काय आज जेव्हा तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र हे सगळे लोक आता सगळ्याचं कान उजेडलं. हा माणूस दगडासारखा पडलेला. म्हणून मी सांगा हा दगड आहे ना, त्याला सेंदूर लावला काय तो देव होईल. बरोबर. आणि ज्यांनी मूर्ती घडवली ना, ती ज्याच्याकडे पैसे त्यांनी धंद्यासाठी, इमारत बांधायसाठी देव केला. जो दक्षिणा तो दक्षिणा टाकून तो झाला श्रीमंत. आज प्रत्येक जण म्हणतोय, प्रत्येक नेत्याला असं वाटतंय की माझ्यामुळे मिळालं, माझ्यामुळे सगळं मिळालं, सांगतात. आम्ही प्रयत्न केले. फार मला जिकडे तिकडे बोलवत, पण मी आता रात्री मी झोपलो नाही. रात्री विचार कर, म्हणजे विलेमय विचार केल्याशिवाय स्वतःलाच विचारायला लाग. म्हणजे माझे विचारला ज्याला कोणाला यायचा तर इथे या, नाही तर मी दक्षिणा घेईल तिथे येणार नाही. किंवा आम्ही तुझा चांगला करू, आम्ही पेपरला आवड करू, माझ्या माणुसकीची धंदा करून देणार नाही, माझे संस्कृतीचं माझी इतिहास घडून देणार नाही. इतिहास ते इथं घडून येईल असा मी रात्री विचार केला.